हॅलो हॅलो हॅलो. भारत माता की वंदे. आज आपल्या खराडी चंदनगर भागातील ज्या सोसायटी आहेत आणि त्या सोसायट्यांचं आवडतं ग्राउंड, ज्या ग्राउंड शिवाय सोसायटीतील प्लेयर्स क्रिकेट खेळत नाही, असं हे गेरा ग्राउंड. आणि ह्या गेरा ग्राउंडवरती खराडी सोसायटी प्रीमियर लीग नवनाथ पाटरे फाउंडेशनच्या माध्यमातून 29 नोव्हेंबर रोजी आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला. आणि संपन्न करत असताना जवळजवळ 40 सोसायट्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आणि सहभाग घेतल्यानंतर 2 सोसायट्या मिळून सर्व मर्ज करून, कारण काही सोसायट्यांमध्ये प्लेयरची कमी होती, आणि असं करत आपण जवळजवळ 28 सोसायट्यांची मॅच या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी खेळत होतो. आणि ते खेळत असताना ज्या सोसायट्यांनी यामध्ये प्रथमतः सहभाग घेतला त्याबद्दल मी प्रथमतः नवनाथ पाटरे फाउंडेशनच्या वतीने आणि माझी पत्नी सौ पूजा नवनाथ पाटरे हिच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण गेले महिनाभर ही स्पर्धा अतिशय सर्वांना उत्कंठा होती की कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन असेल, कशा पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाईल. आणि ती खेळत असताना प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्येक सोसायटीचे खेळाडू असतील त्यांनी प्रत्येकाला आनंद देण्याचं काम या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना केलेलं आहे. त्याबद्दल सर्व खेळाडू देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वच मंडळी, मला वाटतं मी जेव्हा कॅप्टन मीट्स आपली झाली होती तेव्हा देखील मी सांगितलं होतं की बाबा इथून मागेही भरपूर प्रीमियर लीग झाल्या असतील, इथून पुढेही भरपूर चांगल्या पद्धतीने प्रीमियर लीग होती. आणि मी कुणाला नावं ठेवणार नाही आणि कुणाचं या ठिकाणी कौतुक तर 100% करेल. परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की नवनाथ पाटरे फाउंडेशनच्या वतीने ज्या मॅचेस होतील, ज्या स्पर्धा होतील, त्या इथून मागेही झाल्या नाही आणि इथून पुढेही होणार नाही. आणि या पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यामध्ये ज्यांचं आयोजन या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं होतं, मग ते पंढरी सर असतील, वैभव पांडोळे असेल, किरण नातो असेल, सौरभ पटरे असेल, सुमित भोसले असेल, साईराज पटरे असेल, किंवा आमचा मयूर असेल, मयूर साखरे असेल, या सर्वांनी या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल जरी तुम्ही माझे सर्व सहकारी असले तरी तुमचं देखील या ठिकाणी मनापासून आभार आणि ऋण व्यक्त या सर्वांच्या वतीनं करतो. कारण एखादी स्पर्धा किंवा एखादा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो तर तो व्यवस्थितरित्या पार पडला पाहिजे. आणि तो पार पडत असताना त्याच्यामध्ये कसलेही अडथळे आले पाहिजे नाही, त्याला कसलं गालबोट लागलं पाहिजे नाही. आणि हे गालबोट न लागण्याचे जे प्रयत्न या ठिकाणी जो झाला नाही त्याबद्दल ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं होतं ते नियोजन खरंच आपण ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज जवळजवळ 28 टीम या स्पर्धेमध्ये खेळली. आणि प्रत्येक खेळ म्हणलं की हार जीत ही होत असते, परंतु हार जीत होत असताना मग ज्याचं या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून मी बघितला, मग आपला तो सौरभ वारुळे असू द्या, सौरभ शिंदे असू द्या, किंवा अनिल राठोड असू द्या, किंवा मयूर साखरेचा या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून ज्याने कॅच पकडला तो या ठिकाणी आपल्याला बघता आला नाही. त्याबद्दल मयूर तुझं देखील या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी आणि कौतुक करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने मग उत्कृष्ट फलंदाजी असू द्या, अचूक गोलंदाजी असू द्या, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असू द्या आणि फिल्डिंग असू द्या, ही सर्व आपण ज्या टीमच्या प्लेयर्सने या ठिकाणी केली त्याबद्दल ही स्पर्धा नक्कीच यादगार राहील असं या ठिकाणी मला सांगायला हरकत नाही. असो, जी विजेती टीम आहे माझ्या मते अकोलेट टीम या ठिकाणी जिंकलेली आहे, त्या अकोलेट टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी गोदरेज टायटन्स यांनी जो खेळ केला की बाबा असं कधी वाटत होतं की एक साईड झाला, 2 साईड झाला, परंतु मला असं वाटतं की पहिल्यापासूनच ज्या पद्धतीने अजय शिर्के ना का भरत शिर्के, अतुल शिर्केने ज्या पद्धतीने फलंदाजी केली तो सामना एक हाती त्यांनी खेचून आणला आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत या ठिकाणी त्याच्या टीमला यशस्वी आणि या ठिकाणी बक्षीस मिळवून दिलं आहे. या ठिकाणी मला खरं तर अतुल शिर्के असेल किंवा अकोलेट असेल, सोसायटी असेल आणि गोदरेज
परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्याने उत्कृष्ट, थोडं मी एक 5 मिनटं घेतो, कारण मगाशी मला या ठिकाणी सगळ्यांनी विनंती केली की बाबा आता क्रिकेट स्पर्धा चालू होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही बोला. मी म्हटलं नाही, या ठिकाणी भरपूर प्रेक्षक आहे आणि खेळाडूंचा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये मला व्यत्यय आणायचा नाही. मी पूर्ण क्रिकेट मॅच आणि या ठिकाणी मॅच झाल्यानंतर बोलेल, त्याच्यामुळे आणखी 5 मिनटं तुमच्या घेणार आहे. ज्या पद्धतीने सेमीफायनलमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की पंढरीची टीम या ठिकाणी फायनलमध्ये येईल, परंतु हार्ड लक काय असतं ते पंढरीच्या टीमकडे पाहून कळतं. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या IPLच्या लेवलला मॅच होतात, आपण ज्या टी व्हीवरती मॅच झालेला बघतो त्या पद्धतीच्या मॅच या ठिकाणी झाल्या, त्याचा आनंद आहे. आणि ज्या पद्धतीने पंढरीची टीम या ठिकाणी 1 रनाने मला वाटतं हारली. परंतु एक सांगू का, ज्या पद्धतीने जरी पंढरी नाराज असला, मी काय स्पष्ट बोलणारा माणूस आहे, जरी पंढरी नाराज असला ना तरी मी खुश आहे. का माहिती आहे का, कारण ह्या पूर्ण क्रिकेट मैदान आणि पूर्ण क्रिकेट मॅचचं नियोजन हे पंढरीकडे होतं. आणि चुकून जर पंढरी जिंकला असता ना तरी ह्या मॅचला किंवा ह्या स्पर्धेला गालबोट लागण्याचा प्रयत्न अनेकांनी या ठिकाणी केलेला असतो. कारण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा चांगली स्पर्धा होती, ती चांगली स्पर्धा जाण्याचं, कौतुक करण्याचं एक दिलदार व्यक्तिमत्व लागतं किंवा ते काळीज लागतं. परंतु जर चांगली स्पर्धा आली त्याला गालबोट कसं लावायचं हे काय कोणाला सांगायची गरज नाही. पण पंढरी या ठिकाणी सांगतो, जरी तू हरला असेल तरी तू अनेकांची या ठिकाणी उत्तम ऑर्गनाईज करून सगळ्यांची मनं तू जिंकलेली आहे. त्याच्यामुळं हरून जिंकणारा, असं म्हणतात की हारकर जितनेवाले को बाजीगर कहते, आणि तो बाजीगर या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंढरी आहे. कारण अतिशय उत्कृष्ट नियोजन, मग त्याच्या जोडीला मी मगाशी जेवढी नावं घेतली ती सगळी मंडळी असतील, अतिशय उत्कृष्ट आपण नियोजन या ठिकाणी केलं. परंतु एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ही स्पर्धा जेव्हा यशस्वी होती त्याच्यामध्ये मग पंच असतील, कॉमेंट्री करणारे कपिलभाई असतील, आज ज्यांनी उत्तम समालोचन केलं असे आमचे दत्ता पवार असतील, किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सर्वच या ठिकाणी, जरी सोसायटीतली लोक येत नसली तरी ते यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅच बघत होते आणि तो आनंद या ठिकाणी घेतला. तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी कौतुक करतो. आणि गोदरेज टायटन्सला या ठिकाणी सांगतो, हार जीत आहे, पुढील वर्षी जेव्हा दुसरं पर्व आपलं या ठिकाणी या सोसायटी क्रिकेट प्रीमियर लीगचा होईल तेव्हा तुम्हाला जिंकण्यासाठी आत्ताच मी शुभेच्छा देतो. अतिशय चांगले प्रयत्न आपण करा. आपण देखील उत्कृष्ट खेळ या ठिकाणी पंकज तुम्ही केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हीही नाराज व्हायचं नाही. आणि हे जरी आपलं पहिलं वर्ष असलं तरी पुढील वर्षी, आता काहींना वाटेल की बाबा फक्त इलेक्शन आले म्हणून नवनाथ पाटरे फाउंडेशनच्या माध्यमातून इथं काही मॅच झाल्या का. मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन दर 5 वर्षांनी असतात. तुम्ही जर सगळ्यांनी प्रयत्न केला ना तर वर्षाला 2 आपण इथं स्पर्धा घेऊ. त्याच्यामुळं ते काय, आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचा नाद करायचा पण नवनाथ पाटरेचा नाद करायचा नाही. जर मनात आणलं करायचं तर 100% करणार. त्याच्यामुळं हे जे नियोजन तुम्हाला आवडलेलं आहे, कारण मला या ठिकाणी बरेच जणांनी सांगितलं की ज्या पद्धतीने ही बाउंड्री लाईन आहे, ज्या पद्धतीने लाईव्ह आहे, ज्या पद्धतीने यूट्यूब चॅनल आहे, ज्या पद्धतीने आज स्क्रीन लागलेली आहे, आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर टायमिंग. आणि तो टायमिंग या ठिकाणी मी सकाळी वैभवला फोन करायचो, किरणला फोन करायचो, मॅच चालू झाली का, तर ते म्हणायचे 7लाच चालू झाली. म्हणजे याचा अर्थ की जी क्रिकेट टीम आहे, जी सोसायटीची क्रिकेट टीम आहे, त्याच्या खेळाडूंना मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करतो. कारण आपण लोक या ठिकाणी वेळेत येत होता, वेळेत खेळत होता, त्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी अतिशय उत्तम या ठिकाणी झालेली आहे. असो, अधिकचं या ठिकाणी बोलत नाही. दूत अंकल आहेत, आमचे अजयजी मिश्रा आहे, मृत्युंजय जे आहे, आपलं नितीनजी आहे, आपण सर्वच मंडळी, आणि या ठिकाणी पूजा आहे. पूजाला या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं, ज्या मॅच या ठिकाणी उत्कृष्टरित्या पार पाडवे असं या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं, त्यांच्या सर्वच सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं, कारण त्यांना या ठिकाणी प्रथम मी त्यांचा आभार मानतो, कारण तुम्ही त्या ठिकाणी त्यांना फोन करून त्रास दिला नाही, कुठं आहे म्हणून ते या ठिकाणी दिवसभर शनिवार रविवार या ठिकाणी वेळ देत आणि ही स्पर्धा त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या पार पडली. त्याच्याबद्दल त्यांचा आभार न मानता तुमच्या सगळ्यांचा आभार या ठिकाणी मी मनापासून मानतो. आणि महिलांची एक मला वाटतं क्रिकेट मॅच या ठिकाणी झाली, वेळेअभावी किंवा काही कार्यक्रम असल्या कारणाने मला या ठिकाणी ती पाहता आली नाही, परंतु अतिशय उत्कृष्ट खेळ त्यांनी देखील केला. त्यांचं देखील मी या ठिकाणी सर्व वुमन्स टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये, आता हे इलेक्शनचं जाऊ द्या, माझ्या मते 8 मार्चला महिला दिवस असतो, जागतिक महिला दिवस असतो, त्या दिवशी आपण नक्कीच खराडे आणि वाघोलीतील वुमन्ससाठी वुमन्स क्रिकेट लीगचं आयोजन करू. हे आत्ताच या ठिकाणी पूजाच्या
माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगतो आणि ज्या पद्धतीने हे नियोजन झालं त्याच पद्धतीने वुमन्स क्रिकेट क्लबचं क्रिकेट मॅचचं या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वच मंडळी या ठिकाणी या क्रिकेट मॅचसाठी आलात आणि आल्यानंतर आपल्या येण्याने ही शोभा वाढली, त्याबद्दल सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं या ठिकाणी मी नवनाथ कौशल्य एकनाथ पाटरे माझ्या वतीने, माझी पत्नी सौ पूजा नवनाथ पाटरे हिच्या वतीने आणि आमचे सर्व नवनाथ पाटरे फाउंडेशनचे मेंबर आणि माझे सगळे सहकारी मित्र यांच्या वतीने सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कुणाचा जर नामोल्लेख या ठिकाणी चुकून जर राहिला असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा विजयी टीमचं आणि हरलेल्या टीमला या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. बोलो जय श्रीराम, जय जय श्रीराम. नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. मगाशी दत्ता सर तुम्ही सांगितलं की नवनाथ पाटरे फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या गॅरा ग्राउंडवरती क्रिकेटचा कुंभमेळा भरलेला आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या विश्वासाने आणि सर्वांच्या उपस्थितीत सांगतो की हे आमचं क्रिकेटचं पहिलं पर्व होतं, पण येणारं पर्व हे नक्कीच कुंभमेळा नसून महाकुंभमेळा असेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर सोसायटीच्या वतीनं अजयजी मिश्रा यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. हॅलो हॅलो. Thank you to the winner accolade, and I'll say that Godrej Titan played very well. I think they fought to the last moment. So congratulations to them also for the runner up. But just to say, हिंदी में जितने भी टूर्नामेंट हुए, मैं इधर 4 साल से हूँ, जितने भी टूर्नामेंट हुए हैं एटलीस्ट इस टूर्नामेंट ने स्टैंडर्ड तो बढ़ा दिया है सब, एंड आई होप आप सब लोग एग्री करेंगे. और मैं इसके लिए सबके बिहाफ में नवनाथ फाउंडेशन एंड दादा एंड पूजाता आपको थैंक यू करता हूँ ऑन बिहाफ ऑफ एवरीवन. या थैंक यू सो मच. धन्यवाद. यानंतर धूत अंकल हर हर. सोसाइटी प्रीमियर लीग जो अभी अभी जस्ट चंद लम्हों के पहले ख़त्म हुई है, मैं दोनों टीम को बहुत धन्यवाद देना चाहता हूं. बहुत उत्कृष्ट ये मेला रहा और नवनाथ जी ने जो यहाँ पे आके पूरी खराड़ी पूरे परिवार को यहाँ पे लाया और उनको बहुत उत्साह दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. पूजा ताई को भी बहुत बहुत धन्यवाद और आप सभी को बहुत बहुत धन्यवाद. और ऐसी आशा करता हूँ कि नवनाथ जी हमेशा इसी जोश शोज के साथ में आते रहेंगे और हम सबको बुलाते रहेंगे. धन्यवाद. यानंतर नितीन राघोटे आपण त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आपलं. नमस्कार. इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि माननीय नवनाथ दादा पठारे, माननीय सीमाताई पठारे, धूत सर, अजय मिश्रा सर, मृत्युंजय सर और मुख्य आयोजक माननीय पंढरी वाडीकर सर, वैभव पांडुले सर, मयूर साखरे, किरण नातू, सौरभ पठारे और अन्य आयोजक. सबसे पहले मैं एक्कोलेट स्पार्टन्स को बहुत बहुत बधाई देता हूँ और गोदरेज टाइटन को भी बधाई देता हूँ फॉर बीइंग द फर्स्ट रनर अप, और रक्षक नगर आरसीसी और रक्षक नगर सुप्रीम ये दोनों टीम्स को भी मैं बधाई देता हूँ फॉर फिनिशिंग द 3rd and 4th पोजीशन. ये टूर्नामेंट 29 नवंबर स्टार्ट हुआ था. हाँ, 3 वीक्स में इतना अच्छा आयोजन हुआ है ये टूर्नामेंट का. और ये इसका आयोजन का मैं पंडरी सर और वैभव पांडुले सर, इन्होंने काफ़ी मेहनत किया पहले दिन से इस टूर्नामेंट के आयोजन के लिए. इनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ.
और आज सुबह यहाँ पे क्लीनलीनेस ड्राइव भी हुआ है सुबह, वो काफ़ी अच्छा सक्सेसफुल हुआ है नवनाथ दादा पठारे इनके अध्यक्षता में। इसके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। और हमारे पंडरी सर तो हमेशा क्लीनलीनेस ड्राइव में हमेशा आगे रहते हैं, उनका जितना भी तारीफ़ करें उतना कम है। और ये टूर्नामेंट काफ़ी अच्छा सफल हुआ है। इस सभी आयोजन को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। और बहुत सारे जो हमारे फ्रेंड्स हैं, मैं भी यहाँ पे क्रिकेट खेला हूँ गेरा पार्क की टीम, और मेरे सारे जो फ्रेंड्स हैं मुझे जो बहुत प्यार दिया उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। और मेरे मित्र रुशान साखरे, उनका तो मैं विशेष आभारी हूँ। थँक्यू सो मच। यानंतर रमण मॅडम आपण त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. सबसे पहले तो नवनाथ पठारे दादा और पूजा बहनी का बहुत बहुत शुक्रिया। आपने जो इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, मैं कहना चाहूँगी कि दो लाइव यूट्यूब लाइव, ठीक है, स्क्रीन प्लस जो आपने ये जो बनाई है लेन, ये सबसे बहुत ज़्यादा इम्प्रेसिव है। सो थैंक यू सो मच। और एक्कोलेट टीम को कंग्रेचुलेशंस, very well played and very well fought. GT, you all really played, gave them a tough fight, so congratulations to you as well. और ये जो प्लेटफॉर्म अभी आपने हमें दिया एग्जीबिशन मैच, जो पंडरी सर ने हमें बोला कि आप आइए हमें खेलिए हमारे साथ, तो बहुत अच्छा लगा। इससे ये पता चलता है कि आप लोग सिर्फ पुरुषों के लिए ही नहीं सोच रहे हैं, महिलाओं के लिए भी उतना ही सोच रहे हैं। और हर एक सोसाइटी में जो महिलाएं हैं वो ये मैच देख के उन्हें ये इनकरेजमेंट मिलेगी कि अच्छा हमें अभी गेरा ग्राउंड पे खेलने का मौका मिलेगा। और आपने अभी बोल ही दिया है कि अब ये हर साल करने वाले हैं, तो हम तो ऑलरेडी तैयार हैं। तो वी लुक फॉरवर्ड कि आप एक अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करेंगे। एंड ऑल द वेरी बेस्ट फॉर द इलेक्शंस। वी ऑल नो दैट यू विल डेफिनेटली विन। धन्यवाद मॅडम. यानंतर आपण त्या ठिकाणी आपली ही स्पर्धा यशस्वी सो एक्चुअली मार्च में हम लोग एक PWCL टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, तो हम आपके साथ उसके बारे में बात करेंगे जेरास की तरफ से। थैंक यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आपली स्पर्धा यशस्वी ठरण्यामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेले, ज्यांनी आमूलाग्र अशी कामगिरी केलेली आहे, अशा व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम सोशल मीडिया यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपली ही स्पर्धा देशभर नव्हे तर जगभर त्या ठिकाणी दाखवली गेली. ते पुणे टेनिस क्रिकेट टीमचे आकाश झरे आणि त्यांची टीम आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय नवनाथ दादा असतील, आदरणीय पूजाताई असतील, सर्व व्यासपीठावरील मान्यवर असतील, यांच्या शुभ हस्ते आकाश झरे आणि त्यांच्या टीमला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. खरं तर सोशल मीडिया आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभरामधील संपूर्ण तब्बल 194 देशामध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण त्या ठिकाणी होत होतं. ते सन्माननीय आकाशजी झरे आणि त्यांचे सहकारी टीम यांचा सन्मान आदरणीय नवनाथ दादा, आदरणीय पूजाताई यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपल्या या स्पर्धेमध्ये प्रमुख पंचांची भूमिका त्या ठिकाणी निभावणारे सन्माननीय यासीन दीपक तुषार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. आपला सन्मान आदरणीय दादा, आदरणीय ताईंच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होतोय. यासीन, दीपक आणि तुषार खरं तर आपली स्पर्धा यशस्वीपणे त्या ठिकाणी पंचांची भूमिका बजावणारे, व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना न्याय देणारे पंच अर्थात अंपायर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय दादा, आदरणीय पूजाताई, व्यासपीठावरील मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सर्व पंच कमिटीला आपण त्या ठिकाणी सन्मानित करतोय. यासीन, दीपक, तुषार या तिघांचा त्या ठिकाणी सन्मान होतो. दीपक सर, यासीन सर, तुषार सर, आपण त्या ठिकाणी समोर यायचे. आपला सन्मान त्या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होतोय. पंचांचा सन्मान त्या ठिकाणी झाल्यानंतर आपली स्पर्धेची इत्यंभूत माहिती आपण सर्वांना देणार आहे.
3 आठवडे नॉनस्टॉप ज्यांनी त्या ठिकाणी समालोचन केलं, कॉमेंट्री केले, ते कपिल यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कपिल भाई चलो. हिंदी कॉमेंट्री खऱ्या अर्थानं ज्यांनी केली, खरं तर मातृभाषा आपली मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदी, या हिंदी भाषेतून ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण क्रिकेट आपणापर्यंत पोहोचवलं, तर कपिल यांचा सन्मान आदरणीय दादांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होतोय. दादा आणि पूजाताईंच्या शुभ हस्ते कपिल यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आणि यानंतर खऱ्या अर्थाने एक विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, खरं तर विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी खूप मोलाची अशी कामगिरी आणि मदत केलेली आहे, ते सन्माननीय पंढरी सर आपला विशेष सन्मान देऊन आपल्याला त्या ठिकाणी आपला गौरव त्या ठिकाणी केला जातोय. खरं तर या मैदानाला पूर्णपणे त्या ठिकाणी जपणारे आणि क्रिकेट या खेळावरती इत्तमभूत प्रेम असणारे पंढरी सर आपण त्या ठिकाणी शपथविधी घ्यायचे. आपल्या सौभाग्यवती ताई या ठिकाणी आहेत. खरं तर या मैदानाला त्या ठिकाणी व्यवस्थित जपणारे, मैदानाची व्यवस्थित निगा राखणारे, स्वच्छ ठेवणारे आणि कायम त्या ठिकाणी क्रिकेट खेळासाठी उपलब्ध करून देणारे कुटुंबासमवेत या ठिकाणी पंढरी सर उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आदरणीय दादा, आदरणीय ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. विशेष अतिथींचा सन्मान झाल्यानंतर वुमन्स फायनल ट्रॉफी महिलांची जी मॅच झाली, एक्झिबिशन सामना आपण त्या ठिकाणी खेळवला, यामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं सन्मान करणार आहोत. पॅन्थर्स टीम आपण त्या ठिकाणी समोर यायचं, चषक देऊन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते महिलांच्या टीमचा आपण त्या ठिकाणी गौरव करतो. पॅन्थर्स टीमचा या ठिकाणी सन्मान होतोय. टीम मधील जे खेळाडू असतील आपण यायचं. चला पॅन्थर्स वुमन्स प्लीज कम. पॅन्थर टीम्स मधील जे महिला असतील, सभासद असतील, खेळाडू असतील, आपण समोर यायचंय. चषक देऊन आपला त्या ठिकाणी सन्मान होतोय. आवाज थोडा पॅन्थर्स टीम मधील आपण त्या ठिकाणी खेळाडूंचा गौरव करतोय. खरं तर असं म्हणतात की तोडून शृंखला मुक्त कर मानवाला, प्रेरणा देई जिजाऊ शोभाला. जिजाऊंच्या सावित्रींच्या लेकींचा सन्मान, खेळाडूंचा सन्मान आदरणीय पूजाताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण फेअर प्ले अवॉर्ड त्या ठिकाणी देत आहोत. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पुरस्कार फेअर प्ले अवॉर्ड अर्थात पुरस्कार, हा पुरस्कार रक्षक नगर सुप्रीम यांना त्या ठिकाणी दिला जातोय. चला रक्षक नगर सुप्रीम आपण व्यासपीठावरती यायचंय. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते चषक घेऊन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फेअर प्ले अवॉर्ड गोज टू रक्षक नगर सुप्रीम. चला टीम चला सर्व. सुरेश रक्षक नगर सुप्रीम फेअर प्ले अवॉर्ड्स देऊन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या संघाचा गौरव कौतुक त्या ठिकाणी केलं जात आहे. खेळाडू खाली बसा, सगळे फोटोमध्ये येणार नाहीयेत. पुढे काही नाही, खाली बसा त्या ठिकाणी. या ठिकाणी फेअर प्ले अवॉर्ड झाल्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज त्या ठिकाणी अवॉर्ड आपण देतोय. अनिल राठोड फलंदाजाने यायचे. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू अनिल राठोड. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते चषक देऊन या ठिकाणी अनिल राठोड यांना बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार किताब आपण त्या ठिकाणी देतोय. चला अनिलजी राठोड चला आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरती.
बेस्ट बॅट्समन अवॉर्ड दिल्यानंतर बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज अभिषेक सिंग. चला अभिषेक सिंग बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू अभिषेक सिंग. निश्चितच आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिषेक सिंग यांचं आपण त्या ठिकाणी कौतुक करायचंय. मंगेशजी गायकवाड आपल्याला विनंती करतो की आपल्याही शुभ हस्ते आपण हे बक्षीस अभिषेक सिंग यांना आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड झाल्यानंतर आपण बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला आपण त्या ठिकाणी पुरस्कार देतोय. सौरव गोगले. सौरव गोगले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू बेस्ट फिल्डर. अजयजी मिश्रा सर आपण त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार अवॉर्ड आपण त्या ठिकाणी द्यायचे सौरव गोगले. यानंतर खरं तर आपण पाहतोय की वय वर्ष 60 पेक्षा जास्त असणारे नितीन राघोटे यांना आपण त्या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देतोय. नितीनजी राघोटे खरं तर या वयामध्ये त्यांनी ही क्रिकेट खेळायचं धाडस केलं. नितीन राघोटे असं म्हणतात उम्र तो कुछ कहती नहीं कारनामे तो हैसियत बनाते हैं. नितीन राघोटे बेस्ट फिल्डर. यानंतर धूत अंकल आपल्याला त्या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला जातोय. धूत अंकल वय वर्ष 60 आणि या 60 वर्षामध्ये जॉन्टी हुड्स सारखी कामगिरी करणारे या ठिकाणी आदरणीय धूत अंकल धूत काका यांना त्या ठिकाणी पुरस्कार देतोय बेस्ट फिल्डर. असं म्हणत होते 16वं वर्ष धोक्याचं 17वं वर्ष मोक्याचं आणि 60व्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काकांना या ठिकाणी पुरस्कार आपण देतोय. यानंतर मॅन ऑफ द सिरीज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अवॉर्ड आपण या ठिकाणी देतोय. खरं तर या मोस्ट व्हॅल्युएबल मॅन ऑफ द सिरीज सायकल त्या ठिकाणी बक्षीस असणार आहे. हे बक्षीस दिलं जातं सिद्धांत भंडारी या खेळाडूला. आदरणीय दादांच्या ताईंच्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते सिद्धांत भंडारीला सायकल देऊन त्याचा गौरव आपण त्या ठिकाणी करायचा आहे. La parada de tetas. Venga, baby. La parada de tetas. तर वैयक्तिक सन्मान या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर आपण सांघिक बक्षीस आपण त्या ठिकाणी देत आहोत. चौथ्या या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचं 4th प्राइज ज्यांनी पटकावलेलं आहे आरसीसी रक्षक नगर फेज 1. आरसीसी रक्षक नगर फेज 1 खेळाडू संघातील कॅप्टन्सला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचा आपण स्वीकार करायचा आहे. आरसीसी रक्षक नगर फेज 1 चला ऐका इथे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 4th प्राइज आकर्षक चषक देऊन या संघाचा आपण त्या ठिकाणी गौरव करतोय. यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपण देतोय 3rd प्राइज रक्षक नगर सुप्रीम. रक्षक नगर सुप्रीम संघातील खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जायचे. आदरणीय नवनाथ दादा आदरणीय पूजाताई ताईंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षिसाचा आपण स्वीकार करायचा आहे. रक्षक नगर सुप्रीम तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे.
स्पर्धेतील उपविजेता ठरलेला संघ द्वितीय क्रमांकाचं रनर अप सेकंड प्राइजची रक्कम असणार 51,000 रुपये. हे बक्षीस दिलं जातंय गोदरेज टायटन संघाला. रनर अप उपविजेता पदावरती समाधान मानणारा गोदरेज टायटन संघाला द्वितीय क्रमांक अर्थात सेकंड प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. निश्चितच यानंतर प्रथम क्रमांक फर्स्ट प्राइज नवनाथ दादा पठारे फाउंडेशन सोसायटी क्रिकेट प्रीमियर लीग 2025 या किताबाचा मानकरी ठरलेला हा बहुमान ज्यांनी पटकावलेला आहे ॲकोलेड स्पार्टन संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ॲकोलेड स्पार्टन संघाचा गौरव त्या ठिकाणी केला जातोय. संघाला रोख रक्कम 1,01,000 रुपये आकर्षक चषक देऊन संघाचा या ठिकाणी गौरव होतोय. लेडीजची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि फायनलच्या मॅन ऑफ द मॅच लेडीजची तत्पूर्वी अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचे त्या ठिकाणी आपण किताबही देणार आहोत. वुमन्स एक्झिबिशन मॅचचा आपण त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. वुमन्स टोरेल पटेल आपल्याला मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आपण त्या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा. टोरेल पटेल मॅडम एक्झिबिशन वुमन्स एक्झिबिशन मॅचचा आपण त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देत आहोत. हॅलो, चला या ठिकाणी आपण सगळेजण वाट पाहत होतो. जे आजचा विजेता संघ आहे ॲकोलेट त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. तत्पूर्वी मला माहीत नव्हतं हे पण नियोजन इतकं छान आहे. आमचा गिरीश सूर्यवंशी समर्थ फायरवर्क्स त्याचं आपल्या खराडी चंदनगरमध्ये मोठ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीचं फायरवर्कचं काम त्याचं आहे. गिरीश तू पण आलाय, तुझं देखील या ठिकाणी अभिनंदन. या ठिकाणी अतिशय सुंदर कभी खुशी कभी गम, कारण आपण बघत होतो मॅचचा सामना कधी इकडं तर कधी तिकडं, आणि ते सुंदर क्षण टिपण्याचं आपल्या कॅमेऱ्यामध्ये ज्यांनी काम केलं असे आमचे दीपक पुराणे डीपी फोटोग्राफी म्हणून त्यांचा या ठिकाणी त्या नावाने त्यांचं काम आहे. आणि त्यांच्याच बरोबर रील स्टार आमचा यश असेल आणि अतिशय महत्त्वाची कामगिरी ज्यांची या ठिकाणी या पूर्ण ग्राउंडला स्वच्छ करण्यासाठी ज्यांची टीम मेहबूबभाई सरकुले असेल आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीने अभिलाष या ठिकाणी काही कामानिमित्त गावाच्या बाहेर होता आमच्या खराडीच्या, परंतु आज देखील तो वेळात वेळ काढून फक्त आपली टुर्नामेंट सक्सेस व्हावी यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलं. त्याचे देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आता आपण सर्वजण त्या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी जे विजेता संघ आहे त्यांचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी करू. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. वुमन्स एक्झिबिशन मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी पटेल मॅडम चला
टोरल पटेल मॅडम आपण त्या ठिकाणी आपलं अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी देत आहोत. अतुल शिर्के, चला अतुल शिर्के विनंती करतो, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अतुल शिर्के. अतुल शिर्केनं अक्षरशः सामना खेचून आणला. या अतुल शिर्केचं नाव काय किसको देना है? अंकुश को. अंकुश आदरणीय दादांच्या हस्ते अतुलचा या ठिकाणी सन्मान होते. अतुल, दोघांचा, अतुल आणि अंकुश या दोघांनी तब्बल 79 धावांची भागीदारी केली आणि सामना त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक त्यांनी त्या ठिकाणी पटकावलं. त्यांचा या ठिकाणी आदरणीय दादा पूजाताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. अतुल, एक मोठी स्पर्धा आपण त्या ठिकाणी खेळत होतो. या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याचं एक थोडंसं प्रेशर, एक दबाव होता. सुरुवातीला एक पहिली विकेट गेली, 1 षटक 2 धावा झाल्यानंतर असं वाटत होतं की संघ आपला थोडासा पिछाडीवरती राहतो की काय, परंतु या कठीण परिस्थितीतून तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सामना केला, कोणता आत्मविश्वास घेऊन त्या ठिकाणी संघाला विजेता तुम्ही त्या ठिकाणी केलं? धन्यवाद. सगळ्यात आधी तर दादांचे आभार, कारण टुर्नामेंट खूप छान सक्सेसफुल झाली. जसं दादा स्वतः पण म्हणले की बरेच टुर्नामेंट्स आले, बरेच होतील, पण याच्यासारखं ही पहिलीच. आणि जसा तुम्ही प्रश्न विचारला की फायनलचं काय होतं, आम्हाला कॉन्फिडंट होतं आम्ही, म्हणून टॉस जिंकल्यानंतर आम्ही आधी बॉलिंगचा निर्णय घेतला. आणि आम्हाला माहिती होतं की 80 किंवा 85 किंवा 90 पण आमची बॅटिंग लाईनअप खूप छान आहे. आणि आम्ही 1 डाऊन 2 डाऊन 3 डाऊन पण छान खेळतात पोरं. आणि आम्ही कॉन्फिडंट होतो की आम्ही 90 पण चेस करू. आणि फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने असं झालं पण. धन्यवाद अतुल. अंकुश ना, अंकुश, आपण त्या ठिकाणी सुरुवातीला थोडीशी संत फलंदाजी करत होता, परंतु वेळ मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी गिअर बदलत गेला. आपल्या या फलंदाजीबद्दल नक्की काय ठरवलं होतं, काय स्ट्रॅटेजी होती, माइंड स्ट्रॅटेजी काय होती, काय सांगताल तुम्ही? सबसे पहले तो मैं सर का आई वांट टू थैंक हिम कि बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, वेरी वेल ऑर्गेनाइज्ड. भंडारी जी को भी थैंक यू करूँगा. एंड देन आई वांट टू थैंक माय टीममेट्स. इट वाज अ टीम एफर्ट. पूरे टूर्नामेंट में आई वाज नॉट एबल टू स्कोर रन्स, बट टीम ने मुझे बैकअप किया एंड प्रॉब्ली सेमीफाइनल्स एंड फाइनल्स आई वाज एबल टू कंट्रीब्यूट. सो आई वांट टू थैंक एवरीवन. या थैंक यू. हॅलो, या ठिकाणी आणखी एक सांगायला मला आनंद वाटतो. क्रिकेटकडे फक्त आपण खेळ म्हणून नाही बघत, किंवा बॅट बॉल, क्षेत्ररक्षण, फिल्डिंग ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, जो 11 जणांच्या संघ भावनेने तो खेळला जातो आणि जिंकला जातो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं डेडिकेशन. आणि मग ते डेडिकेशन या ठिकाणी अतुलचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी बोलवला. तर त्याची भावना ही होती की बाबा मी नाही, पण माझ्यापेक्षा अंकुश चांगला खेळला, आणि माझं जे तुम्ही मॅन ऑफ द मॅच मला जे देताय ते तुम्ही अंकुशला द्या. आणि हे फक्त क्रिकेटमध्येच होऊ शकतं, हे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. मस्त. या ठिकाणी गंगा कौन्सिलचा कर्णधार आधी आपण यायचं, आपण एक दोन शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं हे सांगायचंय आधी, आणि नंतर प्रितेश मालवी आपण यायचे. यानंतर आपण त्या ठिकाणी अंतिम सामन्यातील आपण विजेते संघाचा आपण सन्मान करणार आहोत. प्रितेश मालवी आहे का, यानंतर आपण यायचंय. अरे आप भी बोलते हैं नहीं, प्रीतेश जी बहुत बढ़िया बोलते हैं. गुड इवनिंग भाई लोग. सबसे पहले तो एकोलेट को बहुत बहुत बधाइयाँ यार, क्या ही खेले हो, वाकई माहौल बना के रखा है यार पूरा यार. अंकित अभी तो हंस दे यार तू.
ठीक है, टायर हो गया थोड़ा थक गया होगा, लेकिन इट्स ओके, फाइनली जीत के जा रहा है हैं। 2025 तो तेरा हो गया सेट, और क्रिकेट सीजन भी सेट है इनफैक्ट मुझे लगता है, जितना आपको अभी अमाउंट मिला है। एंड रन अप टीम को भी भाई वही लोग बहुत बहुत बधाइयाँ हैं यार, बहुत बढ़िया खेले आप लोग भी, है ना। सेमीफाइनल फाइनल वाकई में बहुत समय बाद ऐसा हुआ है कि बहुत क्लोज मैचेस हुए हैं यहाँ पे सेमीफाइनल फाइनल के। एंड जिस तरह का अरेंजमेंट था फ्रॉम डे वन, शेड्यूल में 19-20 हमने हमेशा हर टूर्नामेंट में देखा है, यहाँ पे इतने सारे टूर्नामेंट्स हुए हैं, शेड्यूल में 19-20 चलता रहता है, एंड वो चलने ही वाला है। वो आपका और हमारा थोड़ा सा उसमें पार्टिसिपेशन ज़्यादा रहता है शेड्यूल को डिले करने में, कभी हम लोग लेट आते हैं, कभी मैचेस के बीच में जो हमारी सब चीज़ चल रही होती है उसके कारण थोड़ा सा डिले चलता रहता है ना। लेकिन इरिस्पेक्टिव ऑफ एवरीथिंग एल्स वाकई टूर्नामेंट बहुत अच्छा हुआ है, अरेंजमेंट्स बहुत अच्छे हुए हैं। स्क्रीन को जिस जगह पे लगाया गया है इस बार, मेरे ख्याल से बैट्समैन को सबसे ज़्यादा मजा आया होगा, राइट। शॉट मारते ही बैट्समैन शॉट देख सकता है वहाँ पे, क्योंकि जो 5-7 सेकंड का डिले रहता है उसके कारण बराबर शॉट दिख रहा होता है वहाँ पे, तो बैट्समैन को भी खूब मजा आया होगा। यहाँ से जिस तरह का कमेंट्री हुआ है पूरे टूर्नामेंट में, वो चाहे कपिल रहा हो, चाहे मयूर रहा हो, या जिसने भी टूर्नामेंट के ड्यूरेशन में कमेंट्री करी है, कमेंट्री में भी पूरा माहौल बना के रखा उन्होंने। यूट्यूब वीडियोस देखने में इस बार बहुत मजा आया वाकई में, है ना। और कुछ चीज़ें ऐसी थी जो हमारे यहाँ पे टूर्नामेंट शायद 10 साल से ज़्यादा हो गए हैं, हम लोग एक्वालाइट हुआ, गेरा नॉर्थ हुआ, गंगा हुआ, हम लोग पहले सीजन से खेल रहे हैं, लेकिन जो बाउंड्री रोप है वो पहले बार आया है इस बार, राइट। और इसके कारण बाउंड्रीज में जो डिस्प्यूट होते थे हमारे, जो सबसे ज़्यादा डिस्प्यूट्स होते थे, वो इस बार बहुत कम हुए हैं, मुझे लगता है शायद हुए ही ना होंगे, राइट, क्योंकि एम्पायर को वहाँ खड़े खड़े बाउंड्रीज क्लियर दिख रही थी। तो बहुत सारी चीज़ें बहुत अच्छी हुई हैं। और नवनाथ दादा ने पहले दिन जब अपना चिट वगैरह निकले थे, है ना, उस दिन बहुत सारी चीज़ें प्रॉमिस की थी, उसमें कुछ चीज़ें मुझे ऑलरेडी दिख रही हैं कि ऑलरेडी आ चुकी हैं, बेंचेस वगैरह ऑलरेडी आ चुके हैं, कल इंस्टॉलेशन हो जाएगा उनका। प्रॉमिसेस हर बार होते हैं वो कितने पूरे होते हैं वो सभी को पता है, लेकिन कुछ चीज़ें ऑलरेडी हो गई हैं। और जिस तरह ग्राउंड को मैनेज किया जा रहा है, पंडरी भाई हेड्स ऑफ यार, सीरियसली, मतलब हेलो, कंटिन्यूसली फॉलो अप करते रहना। हेलो चेक, हेलो, कंटिन्यूसली फॉलो अप करके ग्राउंड को कंटिन्यू क्लीन कराना। अभी आफ्टर दी रेंस जिस तरह से हमारा प्लांटेशन ड्राइव वगैरह हुए थे, प्लांट्स कहाँ लगने चाहिए, कैसे लगने चाहिए, वो सारा लगवाना, है ना। तो सारी चीज़ों के लिए पंडरी भाई आपको भी थैंक यू यार, है ना। और पंडरी भाई के साथ साथ बाकी सारे लोग, मिश्रा जी मृत्युंजय भाई, सारे लोग यार, बहुत सारे लोग ऐसे जिनको मैं शायद नहीं भी जानता हूँ, सभी को थैंक यू। दूत अंकल ऑलवेज अवेलेबल है। चलिए थैंक यू भाई, थैंक यू। थैंक यू आदि भाई। भाई लोग जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। भाई लोग सबसे पहले जो हमारे विनर टीम है, एक्वालाइट टीम, उसको बधाइयाँ, बहुत बहुत बधाइयाँ। रनर अप हार्ड लक गाइस, दहीफले ब्रदर्स, आप लोगों ने बहुत अच्छा खेला, बट एक टीम विनर हो सकती है, राइट। सो कॉन्ग्रेचुलेशंस। सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहूँगा नवनाथ दादा का एंड पूजा ताई का। आप लोगों ने ये जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज कराया है, आई थिंक ये एक माइलस्टोन है, पहला माइलस्टोन। जैसा आपने बोला कि ये कंटिन्यू रहेगा इर्रिस्पेक्टिव ऑफ जो भी चुनाव है या नहीं है, राइट। सो वो एक बहुत बड़ा कमिटमेंट होता है, राइट। 5 इयर्स कमिटमेंट मतलब बहुत बड़ा कमिटमेंट है। तो आने वाले समय में हम देखेंगे और अच्छे टूर्नामेंट होने वाले हैं, राइट। और इस टूर्नामेंट की सक्सेस के लिए है ना कुछ लोग जिम्मेदार होते हैं, राइट। पहली बात तो जैसा कहा जाता है कि घर में रहने वाले से घर की पहचान होती है, राइट। इस ग्राउंड में खेलने वालों के कारण इस ग्राउंड की पहचान है, और उसमें जो लोगों ने सहयोग किया है, जो उस ग्राउंड की गरिमा रखी है और जो व्यवस्था की गई है, जिसमें कि मैं कुछ नाम लेना चाहूँगा। पंडरी सर, 3 चीयर्स फॉर पंडरी सर, वैभव पांडुले एंड किरण, राइट। जो इन लोगों तीनों ने दिन रात एक करके जो टाइम पे मैचेस ऑर्गेनाइज करे हैं, और जिस तरीके से ये टूर्नामेंट हम आज देख रहे हैं कि सक्सेसफुल है। जनरली क्या होता है, मैच जीत जाते हैं, लोग चले जाते हैं। आज भी यहाँ देख रहे हो आप, भीड़ रुकी हुई है, क्यों? क्योंकि हम जुड़े हुए हैं, है ना। ऐसे जुड़े रहिए, ऐसे ही खेलते रहिए। लेट्स कीप दिस मोमेंटम कंटिन्यू एंड विश यू गुड लक एवरीवन। थैंक यू। एक मिनट, हेलो दादा, एक चीज़ हम लोगों ने सुबह से नोटिस की, एंड आई कैन नॉट गो अवे फ्रॉम हियर विदाउट सेइंग। आपने प्रॉमिस किया था वो चेयर, सिटिंग चेयर, और आपने दिया। सो ऑन बिहाफ ऑफ एवरीवन आई जस्ट वांटेड टू थैंक यू।
किया। ग्राउंड में भी बहुत सारी चीज़ें हुई हैं जब से ये टूर्नामेंट शुरू हुआ है, बट वो बेंच का इन्होंने प्रॉमिस किया था कि मैं बेंच दूंगा और बेंच दिया। थैंक यू सो मच ऑन बिहाफ ऑफ ऑल द क्रिकेट लवर्स। हॅलो. तर यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला एकच मिनिटं घेतो मग मी निघतो. या ठिकाणी जसं मगाशी मी सांगितलं, किरण असल, सौरभ असल, वैभव असल, सुमित असल किंवा अभिलाष असल आणि साईराज असल, सर्वच मंडळी, पंढरी सर, ह्यांचं जे डेडिकेशन होतं, जे डेडिकेशन त्यांनी या ठिकाणी दिलं, त्याच्याबद्दल ही टुर्नामेंट आपली सक्सेस झाली. परंतु त्याच्यामध्ये खरा जो वाटा आहे, सिंहाचा नसला तरी खारीचा वाटा आहे, तो तर आमच्या वहिनींचा. कारण त्यांना तो वेळ दिला आणि त्या वेळेत ते या ठिकाणी आले. कारण मला माहिती आहे प्रियंका वहिनीला शनिवार रविवार वैभवला द्यावा लागतो, परंतु गेले महिनाभर शनिवार रविवार या ठिकाणी त्यांनी दिला. आणि पहिल्या ज्या दिवशी आपण मॅच चालू केली त्या दिवशी किरणचा वाढदिवस होता आणि त्याला वहिनीला बाहेर घेऊन जायचं होतं, परंतु मॅच असल्या कारणाने तो गेला नाही. त्याबद्दल त्याचं सेलिब्रेशन आपण इथं केलं केक कट करून. आणि आज काल वैभवची लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती, मॅरिड ॲनिव्हर्सरी होती काल. आणि तरी देखील मला असं कळलं होतं की तो पहिल्या ॲनिव्हर्सरीला कुठंतरी वहिनीला फिरायला घेऊन जाणार आहे, परंतु ही मॅच असल्या कारणाने त्याला जाता आलं नाही. परंतु तुम्हालाही देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वहिनी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही त्याला जो शनिवार रविवार वेळ दिला आणि तो वेळ दिल्याबद्दल या ठिकाणी ही आपली टुर्नामेंट सक्सेस झाली. त्याबद्दल त्याचं देखील जेवढं कौतुक आहे त्याच्यात डबल कौतुक तुमचं आहे. आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नंतर मला वाटतं ह्यांचं सेलिब्रेशन झालं की केक कटिंग करून आपण त्यांची ॲनिव्हर्सरी या ठिकाणी साजरी करू. धन्यवाद. चला विजेता संघ ॲक्युलेट स्पार्टन, चला आपण यायचंय, सर्व विजेत्या खेळाडूंनी यायचंय. आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला चषक देऊन आपला या ठिकाणी गौरव केला जातोय. किरिस का सुनने का गाना? किरिस का सुना। किरिस का? सुना। किरिस का सुनेगा? सुना तो। दिल ना दिया, दिल ना लिया, दिल ना दिया, दिल ना लिया तो
जिंकल्यावर गोळा होणारी माणसं काय मिळवायची? जे खडतर काळामध्ये पावले पावले कधी काळी आपल्याला डगमगू दिले नाही, ते खऱ्या अर्थाने आयुष्याचे खरे सोबत असतात. नको त्या टाळ्यांची गर्दी, नको त्या मुखवट्यातील चांगलं, आणि म्हणून जे कारण जले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, सरते शेवटी सगळा खेळ माणसं. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958, both a champion.